पुढची विशेष बातमी बघूया। सिडको परिसरातील 2 आत्महत्यांच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरलेलं आहे आणि दोन्ही घटनांचं मुख्य कारण आहे फसवणूक। त्यामुळे नेमकं नाशकात चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। फोटोत दिसणारे हे आहेत प्रवीण सोनावणे। नाशिकमध्ये घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। सोनावणे यांनी मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी सचिन चिखले या जीएसटी अधिकाऱ्याशी आर्थिक व्यवहार केला होता। सोनावणे यांनी नातेवाईकांच्या मुलांच्याही नोकरीसाठी चिखले यांच्यासोबत जवळपास 1.25 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता। सचिन चिखलेंना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवलं होतं, मात्र ना नोकरी लागली ना पैसे परत मिळाले। इकडे नातेवाईकांकडून विचारणा सुरू होती, पण चिखलेंकडून पैशांसाठी टाळाटाळ होऊ लागल्यानं सोनावणेंनी टोकाचं पाऊल उचललं। पैसे मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नये असंही प्रवीण सोनावणेंनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय। एकच विनंती आहे सगळ्यांना की माझ्या मेवणे गेल्याने जी आमच्या आता जरा पोकळी तयार झाली तिथं भरून निघणारच नाही, परंतु एकच सांगणे की आम्हाला न्याय देऊ, त्याने योग्य तो न्याय द्यावा आणि माझ्या भाचीला बहिणीला योग्य तो न्याय मिळावा ही विनंती करतो। या प्रकरणी अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण सचिन चिखले हा फरार आहे। अंबड पोलीस त्याचा शोध घेत आहेत। नेमकी त्यांची ओळख कशी झाली समजली। हा म्हणजे साखर कारखान्याचं काम आलं आणि हा सचिन चिखलेकडे जीएसटी ऑफिसला, पण ओळख कशी झाली समजली आता ते तपासाकडे समजलं। जीएसटी मध्ये तो निरीक्षक त्या पदावर असल्याची माहिती मिळाली आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। नाशिकच्या सिडकोतली ही घटना ताजी असतानाच सिडकोतल्याच त्रिमूर्ती चौकात एका कृषी अधिकाऱ्यानं ही आत्महत्या केली। या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कृषी अधिकारी प्रशांत पाटील यांना फेसबुक फ्रेंड असलेल्या महिलेनं ऑइलचा व्यवसाय करण्याच्या नावे तब्बल 55 लाखांना गंडा घातला। विशेष म्हणजे हे पैसे देण्यासाठी प्रशांत पाटील यांनी पत्नीचं 30 तोळे सोनं गहाण ठेवलेलं। त्यासोबतच अनेक बँकांसह पतसंस्थांचं कर्जही घेतलं होतं, मात्र ना ऑइल मिळालं ना दिलेले पैसे। त्याच नैराश्यात पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं। कोणताही मोबाईलवर अननोन व्यक्तीकडून तुम्हाला रिक्वेस्ट येत असेल, कुठलाही प्रॉमिस येत असेल किंवा धमकी येत असेल, कुठलाही तुम्हाला लालूच दाखवली जात असेल, आमिष दाखवलं जात असेल, विश्वास ठेवू नका। खूप लोक फसवले गेलेले आहेत। शेअर ट्रेडिंगच्या संदर्भात देखील अननोन व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होऊ नका। अननोन व्यक्तीने सांगितल्यावरून त्यांचं ॲप डाउनलोड करून घेऊ नका। इथे नाशिक शहरामध्ये सर्व शासकीय सर्व सरकारी बँका आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा, नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा। एकीकडे सायबर पोलीस फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करतायत, पण तरीही नागरिक फसवणुकीला बळी पडतात ही शोकांतिका आहे। तर दुसरीकडे सरकारी नोकरीच्या आमिषापायी गंडा घालण्याचं प्रकरणही नवीन नाही। त्यामुळे नाशिकच्या या दोन्ही घटना पाहता ठगांपासून सावध राहा असं म्हणण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।